वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल लागताच गडचिरोली जिल्ह्यातील जंगल परिसर लाल केसरी रंगात न्हाऊन निघाला आहे. धुलीवंदनासाठी केमिकल मुक्त नैसर्गिक रंग म्हणून वापरल्या जाणाऱ्या पळसाच्या फुलांनी सध्या निसर्गात रंगोत्सव सुरू केली आहे. रानाचा अग्नी म्हणून ओळखला जाणारा पळस वसंतात बहरून उठला असून आदिवासी बहुल भागात त्याचे मनमोहक दृश्य निसर्गप्रेमींना आकर्षित करत आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला इतर झाडांची पाने गळून पडत असताना पळस मात्र तेजस्वी लाल केसरी फुलांनी उजळून निघतो. काळसर कळ्यांमधून उमलणारी फुले जंगलाला अनोखी शोभा देतात. या फुलांना गंध नसला तरी रंगाची मोहिनी विलक्षण असते. पळसाच्या फुलांना पाण्यात भिजवून तयार होणारा नैसर्गिक भगवा रंग पूर्वी ग्रामीण भागात रंगपंचमीसाठी मोठ्या प्रमाणावर वापरला जात असे. आज कृत्रिम रंगांच्या युगातही काही ठिकाणी ही परंपरा जपली जात असून पर्यावरणपूरक सण साजरा करण्याचा संदेश दिला जात आहे. आयुर्वेदातही पळसाचे विशेष महत्त्व आहे. बियांचे तेल त्वचा रोगांवर उपयुक्त मानले जाते. डिंक शक्तिवर्धक समजला जातो, तर फुले व साल विविध औषधी उपचारात वापरली जातात. धार्मिक विधींमध्ये पळसाच्या समिधा वापरण्याची परंपरा आजही जिवंत आहे. काळाच्या ओघात कृत्रिम साधनांमुळे पळसाकडे दुर्लक्ष झाले असले तरी त्याचे नैसर्गिक, सांस्कृतिक आणि औषधी महत्त्व अबाधित आहे. वसंताच्या स्वागतासाठी फुललेला पळस सध्या गडचिरोलीकरांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. लोकराज्य टीव्ही न्यूज, आनंद हागावकर, जिल्हा गडचिरोली.